सर्व धाराशिवकरांना नमस्कार. मी जिल्हाधिकारी धाराशिव कीर्तिकिरण पुजार. मागच्या 2-3 दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपवर गर्दीची काही इन्सिडेंट्स तसेच काही पेट्रोल पंपमध्ये डिझेल विशेषतः याचे इंधन संपल्याची गोष्टी आमच्यासमोर आली होती आणि याचा आपण आढावा घेतला असता सलग सुट्टीची दिवस पण होती. त्याच्यानंतर काही अफवामुळे पेट्रोल पंपवर गर्दीचे प्रमाण पण वाढले आणि जेणेकरून मागच्या वर्षी याच महिन्याला तुलनेत यावर्षी 1.5 पटीने गर्दी पेट्रोल पंपवर वाढले गेली होती आणि या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व पेट्रोल कंपनीजची सेल्स ऑफिसर्सची आणि त्यांच्या प्रतिनिधीची पण बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना सूचना दिलेली आहे की या वाढलेली डिमांडमुळे त्याच्या अनुषंगाने त्यांनी सप्लाय पण सुरळीतपणे मेंटेन करावी. त्यासाठी त्यांच्या सर्व्हर पण त्यांच्या प्लांट्स आहे त्या अतिरिक्त 2 ते 3 तास एक्स्ट्रा चालवून ते पेट्रोल आणि डिझेल पुरवतात आणि याच धर्तीवर आपण पुन्हा आमच्या सर्व तहसील कार्यालयामध्ये सर्व आमच्या पुरवठा पथकाला पण आपण तैनात केलेली आहे. सर्व पेट्रोल पंपवर आपण आमच्या पुरवठा पथकाला तपासणीसाठी आपण रेग्युलरली पाठवत आहोत आणि याबरोबरच आपण सर्व तहसीलदार आणि पुरवठा पथकाला निर्देश दिलेले आहे की जर कुठेतरी अनधिकृत साठेबाजी आढळून आला, गैरप्रकारची गोष्टी आढळून आला, त्याच्यावर पेट्रोल अधिनियम 2002 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 या अधिनियमची तरतुदीच्या अनुषंगाने दंडात्मक कारवाई करण्याची पण आपण निर्देश दिलेले आहे. सो त्यामुळे आपण सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो, आपण कुठल्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नये. आपल्याकडे पुरेशी इंधन साठा आहे. वरून पण आपलं सोलापूर डिपोवरून पण पुरेशी इंधन साठा आम्हाला उपलब्ध होत आहे. कृपया नागरिकांनी प्रशासनाला पण सहकार्य करावे. धन्यवाद.